आज आपण लडाखमध्ये आलो आहोत मूनलाईट पॉईंटमध्ये आणि ह्या मूनलाईट पॉईंटमध्ये एक मोठमोठ्या पहाड्या आहेत आणि याच्यामध्ये चंद्रावर जी माती असते तशी पिवळी माती इथं आपल्याला मिळते। आणि या मूनलाईट एरियामध्ये सर्वात महत्त्वाचं इथं सर्वत्र उंच उंच पहाड्या आहेत, तिथं टावर पण आहे आणि हा लडाखचा एरिया आहे। आणि हे मूनलाईट पॉईंट यासाठी प्रसिद्ध आहे, रात्रीला ही माती जी आहे ही चमकते म्हणजे इथे असा नजारा वाटते की आपण जसं खरोखर चंद्रावर उतरलो अशा प्रकारचा हा पॉईंट आहे। आणि या पॉईंटवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व लोक इथं रात्रीला सुद्धा या पॉईंट बघण्यासाठी येतात। आणि हा दरी आहे, नाली आहे आणि या नालीनं पाणीसुद्धा वाहायला हे बघा आपण, कारण या पहाडीवरचं जे बर्फाचं पाणी आहे हे वितळून इथं नालीमध्ये या मोठमोठ्या दऱ्यामध्ये वाहणं चालू आहे। आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक सेल्फ्या काढतात, इथं रात्रीला व्हिजिट देतात। आणि या पॉईंटचं महत्त्व एक मूनलाईट पॉईंट म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे। दुरून भारतातले लोक तर येतातच, परंतु दूरदूरच्या देशातले लोकसुद्धा या पॉईंटला बघण्यासाठी, लडाख बघण्यासाठी येतात। तर इथं झाडं झुडपं वगैरे काही नाही, ऑक्सिजन मात्र बिलकुल नाही आणि आपल्याला फक्त इथं माती भेटते आणि कुठं कुठं गवत असं कवचित भेटते। आणि इथं जनावरं वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही आणि फक्त जिथं बर्फ वितळला तिथं थोडं आपल्याला गवत दिसते आणि तिथं मेंढरी वगैरे आपल्याला तिथं भेटते, बाकी कुठल्याही प्रकारचं इथं काही दिसत नाही। तर अशा प्रकारे मूनलाईट पॉईंट हा आपल्याला इथं बघायला मिळालेला आहे। तर आपण आता मूनलाईट पॉईंट बघल्यानंतर आपण आता निघत आहोत दुसऱ्या प्रवासासाठी। तर इथं ऑक्सिजनची मात्रा कमी असल्यामुळे थोडं श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे। तर अशा प्रकारे आपला हा पॉईंट पाहणं झाला आहे आणि त्यानंतर आपण आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि हा पॉईंट बघल्यानंतर आपल्याला पुढच्या टूरसाठी समोर जायचं आहे।